अंधाराची भीती कुणाला दाखवताय? ज्याच्या घरात आधीच दारिद्र्याचा अंधार आहे त्याला तुम्ही अजून काय अंधारात ढकलणार? हातात डिजिटल मीटर घेऊन फिरणारा हा माणूस वीज कर्मचारी नाही, तर हा आहे गावचा नवा सावकार. पूर्वी सावकार जमीन दागदागिने आपल्याकडे गहाण म्हणून ठेवायचा, पण हा आजचा आधुनिक सावकार म्हणजे महावितरण. 50 युनिट वीज वापरणाऱ्या गरीबाला 2000 रुपयांचं बिल पाठवतो आणि म्हणतो बिल भरा नाहीतर अंधारात राहा. ही कसली महावितरण? ही तर महावसुली. ही वीज देणारी कंपनी राहिली नाही, ही गरिबांच्या खिशावर मारलेली अधिकृत दरोड्याची कंपनी बनली आहे. कशी सांगतो. त्यासाठी हा रिपोर्ट प्रत्येक घरातल्यांनी पाहाच, कारण उद्या तुमच्या दारावर देखील हे पथक धडकू शकतं. सावकाराचं नवं रूप महावितरण. 50 युनिटला 2000चं बिल. महावितरण की महावसुली? नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. ही महावितरण कंपनी वीज बिलाच्या नावाखाली गोरगरिबांना कशी छळतीये त्याची नाना रूपच आता तुमच्या समोर मांडतो. छळाचा पहिला प्रकार ॲव्हरेज बिल घोटाळा. मीटर रीडिंग न घेता अंदाजे बिल पाठवली जातात. महाराष्ट्रात कोट्यवधी ग्राहकांना ॲव्हरेज बिल दिलं जातं. अशी विधानसभेतच कबुली देण्यात आली आहे. 50 युनिट वापरलं तर बिल 500 युनिटचं. काँग्रेसचे नाना पटोले स्वतः म्हणाले होते, ॲव्हरेज बिल देण्याची परंपरा बंद करा, प्रत्यक्ष रीडिंग घ्या. पण हे वाक्य या बहिऱ्या सरकारच्या कानावर पडेल तर शपथ. छळाचा दुसरा प्रकार शेती पंपाला वीज नाही पण बिल पाठवणं सुरूच. शिंदा, रुईगव्हाण यांसारख्या 6 गावांमध्ये आठवडे वीज नाही. पिकं जळतायत, जनावरांना पाणी नाही, मुलांचा अभ्यास बंद, पण बिल मात्र वेळेवर. आणि मध्यरात्री 2 वाजता 10 मिनिटं वीज पुरवठा करून पुन्हा काळा कुट्ट अंधार. शेतकऱ्याला जगूही देत नाही आणि मरूही देत नाही, अशी टीका नुकतीच किसान सभेनं केली होती. छळाचा तिसरा प्रकार 22,000 कोटींचा महाघोटाळा. MERCनं नेमलेल्या समितीचा रिपोर्ट काय सांगतो माहितीये? महावितरणनं शेतीचा वीज वापर जास्त दाखवला. प्रत्यक्षात पंप 1064 तास चालतो, पण दाखवला किती गेला तर 1900 तास. त्यामुळे 2014 ते 2019 या 5 वर्षात ग्राहकांकडून 22,000 कोटी जास्त वसूल केले गेले आणि सरकारकडून 8,250 कोटी. म्हणजे शेतकऱ्याच्या नावावर शहरातल्या ग्राहकाची लूट, बाकी काय. छळाचा चौथा प्रकार कनेक्शन कटची दादागिरी. तुमचं 2 दिवस जरी वीज बिल थकलं तरी लगेच दारात पथक हजर. 2021 मध्ये महावितरणनं सांगितलं होतं की आमच्याकडे 71,578 कोटींची थकबाकी आहे, आम्ही जगू शकत नाही, वीज तोडणार म्हणजे तोडणारच. शेतकऱ्यांची तर 41,000 कोटींची थकबाकी आहे, पण फक्त 8% शेतकरी नियमित बिल भरतात, कारण त्यांना माहिती आहे उद्या माफी योजना येणार. हे दुष्टचक्र नाही काय. छळाचा पाचवा प्रकार नवं कनेक्शन बंद, सोलरची सक्ती. आता तर नवीनच धक्का. कृषी पंपाला नवीन वीज जोडणी देणंच बंद केलंय. शेतकऱ्यानं विहीर खोदली, डिमांड भरला आणि महावितरण म्हणतं पैसे परत घ्या आणि सोलर घ्या. सोलर कंपन्यांकडून कमिशनसाठी हा सारा खटाटोप सुरू असल्याचा आरोप किसान सभेनं केलाय. स्वातंत्र्याला 80 वर्षे झाली तरी शेतकऱ्याला दिवसा 8 तास वीज देता येत नाही आणि म्हणे अच्छे दिन. जनता कशी भरडली जातीये याच्या काही नवल कथा सांगतो, म्हणजे ते पाहून तुम्हाला व्यथा कळतील. केस पहिली, कर्जत, अहिल्यानगर. 22 ऑगस्ट 2026 रोजी 6 गावांचे शेतकरी महावितरणच्या ऑफिसवर जाऊन धडकले. घोषणा काय? कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण सिंगल फेज, 3 फेज दोन्ही बंद, दूध व्यवसाय ठप्प, पाणी पुरवठा ठप्प. केस दुसरी, लॉकडाऊन मधील लूट. 2020 मध्ये लॉकडाऊन लागलं, दुकानं बंद झाली, हातावर पोट असणाऱ्यांचं काम बंद झालं, पण महावितरणनं इन्फ्लेटेड बिलं पाठवली. त्यावेळी विरोधी पक्षनेते कोण होतं? विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्यावेळी काय म्हणाले होते फडणवीस? लोकांमध्ये प्रचंड राग आहे, लाखो लोकांना नोटिसा पाठवण्यात आल्यात, छोटे दुकानदार कुठून बिल भरणार? तेव्हा अजित पवारांना विधानसभेत सांगावं लागलं, वीज तोडणी मोहीम तात्काळ थांबवा. केस तिसरी, हातावर पोट असलेले मजूर. 50 युनिट वापरणारा झोपडीतला माणूस. मीटर रीडर त्या गरीबाच्या झोपडीत गेलाच नाही, पण ॲव्हरेज बिल पाठवून दिलं. किती? 1500 रुपये. आणि बिल भरायला 2 दिवस उशीर काय झाला? पथक येऊन वायर कापतं. यावर अधिकारी काय म्हणतात? लोक मोबाईल, डिश टीव्हीवर पैसे खर्च करतात,
पण वीज बिल भरत नाहीत. हे महावितरणच्या प्रवक्त्याचं अधिकृत वक्तव्य बरं का. म्हणजे गरीबाला मोबाईल वापरण्याचा अधिकार नाही का? महावितरण स्वतःच म्हणतं आम्ही नो प्रॉफिट नो लॉसवर चालतो, पण प्रत्यक्षात या महावितरणवर खर्च किती? तर दरमहा 3,750 कोटी. 3,000 कोटींची वीज खरेदी, 250 कोटींचं कर्ज आणि 300 कोटी पगार. पण वसुली झाली नाही तर कंपनी बुडेल म्हणून गरीबावरच टाच. जनता का बेहाल झाली आहे? जरा सिस्टीम समजून घेऊ. शेतकऱ्याला वीज मिळते 1 रुपया 80 पैशाला, पण त्यासाठी खर्च किती येतो? 6 रुपये 50 पैसे. मग हा फरक कोण भरून काढतं? तर सरकार. 1 रुपया 65 पैसे सबसिडी देतं आणि 7,500 कोटी उद्योग व व्यापाऱ्यांकडून क्रॉस सबसिडी म्हणून वसूल केले जातात. परिणामी उद्योगांचं बिल वाढतं आणि उद्योग महाग होतात. ते सोडा, 15,41,000 शेतकऱ्यांकडे मीटरच नाही. त्यांना हॉर्स पॉवरवर बिलं दिली जातात. म्हणजे वापर कितीही असो, बिल ठरलेलं आणि मग यातच होतो महाघोटाळा. सरकार काय करतं? कधी 66% भरा योजना, कधी व्याज माफी. शेतकरी काय विचार करतो? आज नको भरायला, उद्या माफी येईल. त्यामुळे थकबाकी दरवर्षी 6,000 कोटींनी वाढते आणि मग महावितरण पुन्हा कनेक्शन तोडायला जातं. हे सारं गरिबीचं दुष्टचक्र आहे. म्हणूनच 2022 मध्ये मंत्री नितीन राऊत यांना सांगावं लागलं, पुढचे 3 महिने कनेक्शन तोडणार नाही, पण तो केवळ तात्पुरता उपाय ठरतो, कायमचं सोल्युशन नव्हे. वीज मिळवणं हा अधिकार आहे की मेहरबानी हेच कळेनासं झालंय. संविधानात जगण्याचा अधिकार आहे, त्यात प्रकाशाचा अधिकार येत नाही का? आता महावितरणनं स्वतःला विचारावं की तुम्ही 71,000 कोटींची थकबाकी दाखवता, पण त्यातला 22,000 कोटींचा घोटाळा तुमचाच निघाला तर? द्या ना उत्तर. आता जाता जाता यावर काही उपाय सुचतात का तेही पाहू. सर्वात आधी ॲव्हरेज बिल बंद करा, प्रत्येक मीटरचं रिडिंग सक्तीचं करा, स्मार्ट मीटर लावा, पण गरीबाला त्याचा खर्च लावू नका. कनेक्शन तोडण्यापेक्षा हप्ते द्या. 50 युनिट वाल्याला 2,000चं बिल एकदम नको, त्याला हप्त्यात भरू द्या. बिचाऱ्याला अंधारात ढकलू नका. शेतकऱ्याला दिवसा वीज द्या, रात्री 2 वाजता वीज देऊन त्याला साप विंचवात शेतात पाठवणं थांबवा. 8 तास दिवसा वीज हे तर सरकारनं मान्य केलंय, पण अंमलबजावणीच्या नावानं ठणठण गोपाळ. घोटाळ्याची चौकशी करा की. 22,000 कोटींचा अहवाल आला तरी कारवाई का झाली नाही याचंही उत्तर द्या. शेवटी एकच, सावकार गेला पण त्याची सावकारी पद्धत आता महावितरणच्या मीटरमध्ये घुसली आहे. जोपर्यंत वीज ही सेवेऐवजी वसुलीच्या रूपात दिसेल तोपर्यंत गरिबाच्या झोपडीतला अंधार जाणार नाही, हे खरं आहे. आणि आता प्रश्न तुम्हाला कधी ॲव्हरेज बिलाचा त्रास झालाय का? किती बिल आलं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ त्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवा जो उद्या तुमचं वीज कनेक्शन कट करायला येऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त.